या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल। तसेच येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले। विदर्भात उद्योग उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणास 720 कोटींची विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले। यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे। शेतीसाठी 12 तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती। या दृष्टीने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून डिसेंबर 2026 पर्यंत 80% शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाला 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल। राज्य शासनाने 2025 ते 2030 पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे बिल दरवर्षी कमी करण्याचे नियोजन केले आहे। तसेच 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जे अंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल। शेतकरी, शेतमजुरांवरील वन्य प्राण्यांचे हल्ले थांबविण्यासाठी शासन AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यवस्थापन प्रणाली विकसित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला गृह ग्रामीण राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते। दावोसा येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी 16.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून यातील 7 लाख कोटींचे करार विदर्भासाठी करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। वर्ध्यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये या माध्यमातून मोठी गुंतवणूक येणार आहे। येत्या काळात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये लोह खजिनावर आधारित उद्योग उभारणीसाठी राज्य शासनाने विशेष सवलत दिली असून या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे प्रस्ताव शासनाकडे आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। काय केलेलं आहे तर 2025 ते 2030 5 वर्षाकरता विजेचे दर काय असतील याची पिटिशन आपल्याला दाखल करावी लागते। MERC त्याला मान्यता देते आणि त्यानंतर ते दर आपल्या इथे लागू होतात। आजपर्यंत जर आपण गेल्या 25 वर्षात बघितलं असेल तर दरवर्षी आपले विजेचे बिल 9% वाढतात। दरवर्षी 9% वाढतात। म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षात ते दुप्पट, त्याच्यानंतरच्या 10 वर्षात अजून दुप्पट असे ते वाढत जातात। पण आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातनं एक मोठा परिणाम साधलेला आहे। आणि आता 5ही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे। मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी, पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी, असं 2025 ते 2030 दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं काम करणार आहोत। आणि आपण जर विचार केला तर ज्या गतीनं हे वाढलं असतं त्या गतीनं आपण जे काही कमी होणार आहे त्याचा जर अंदाज लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या लोकांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आणि देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने 5 वर्षाकरता दरवर्षी आपलं विजेचं बिल कमी केलेलं आहे। आणि म्हणून आम्ही जे आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही विजेचं बिल कमी करून दाखवू, आता त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला येणार आहे। पण माझी आपल्याला विनंती आहे की येत्या काळामध्ये सगळ्यांनी प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना ही योजना जर अंमलबजावणी केली तर विजेच्या बिलाचा प्रश्न आपला उरणार नाही, हे देखील या निमित्ताने मी सांगतो। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय,
फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.